आज खमंग काकडीची रेसिपी शेअर करते आहे। ही सॅलड रेसिपी आहे। महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी हे सॅलड बनवलं जातं, म्हणजे ही खमंग काकडी बनवली जाते। सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी पाव किलो काकडी घ्यायची आहे, हिरवी पांढरी। आता उन्हाळा सुरू होतोय आणि खूप छान काकड्या मार्केटला येतात। तर काकड्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि अशा प्रकारे सोलून घ्यायच्या। खमंग काकडीसाठी काकडी नेहमी बारीक चिरून घेतात, परंतु मी इथे जाड किसणीने किसते आहे। बघा, अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। यातलं एक्सेस थोडंसं पाणी मी काढून घेणार आहे। काकडीतलं पाणी काढलं नाही तरी चालेल, परंतु मला खूप जास्त अशी सरसरीत काकडीची कोशिंबीर आवडत नाही, त्यामुळे मी थोडं पाणी काढून घेते आहे। इथे काकडी तयार आहे। आता यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। ही खूप तिखट मिरची आहे, त्यामुळे मी एकच घालते आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यामध्ये मिरची घालावी। 1 किंवा 2 मिरची पुरेशी आहे। सोबतच यामध्ये अर्धा वाटीच्या जवळपास कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर देखील काकडीमध्ये घालायची। अर्धा वाटीच्या जवळपास मी इथे शेंगदाणे घेते आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले की गॅसची फ्लेम बंद करायची, थोडं गार होऊ द्यायचं आणि याची सालं काढून घ्यायची। शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते आहे। थोडे जाडसरच वाटायचे आहेत। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील जाडसर वाटून घेऊ शकता। परंतु खलबत्त्यामध्ये शेंगदाणे असे वाटण केले, मिरचीचं वाटण किंवा कोथिंबीरीचं वाटण केलं की ती एक वेगळीच टेस्ट येते। त्यामुळे मी असा दगडाच्या खलबत्त्यामध्ये शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। खमंग काकडीमध्ये आणखी एक साहित्य लागतं, ते म्हणजे ओलं खोबरं। तर हे जे खोबऱ्याचे काप आहे याला आपण बारीक किसून घ्यायचं आहे। ओलं नारळ देखील आपल्याला अर्ध्या वाटीच्या जवळपास लागणार आहे। तर इथे मी बारीक किसणीने याला छान बारीक किसून घेतलेलं आहे। आता आपण जे काकडीमध्ये मिरची आणि कोथिंबीर घालून ठेवली त्यामध्ये किसलेला ओला नारळ घालायचा। आता यातच आपण जे शेंगदाणे कुटून ठेवले आहेत तर शेंगदाण्याचा कूट घालायचा। अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। दोन ते 3 टीस्पून साखर घालायची। माझ्याकडे ब्राऊन शुगर आहे तर मी ब्राऊन वापरते आहे। तुम्हाला व्हाईट शुगर वापरायची असेल तर ती देखील वापरू शकता। सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे काकडीची कोशिंबीर म्हणजेच ही जी खमंग काकडी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही तशी देखील एन्जॉय करू शकता किंवा याला आपण तडका देखील देऊ शकतो, पण मी शक्यतोवर तडका देते। 1 टीस्पून कुकिंग ऑइलमध्ये ½ टीस्पून मोहरी घातलेली। मोहरी तडतडली की ही जी खमंग काकडी आहे त्यावरती टाकायची आणि आता एकदा परत मिक्स करून घ्यायचं। मस्त चमचमीत टेस्टची खमंग काकडी आपली तयार झालेली आहे। त्याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। यामधलं मी एक्सेस पाणी काढलं, त्यामुळे खूप लवकर याला पाणी सुटणार नाही। तर तुम्ही जेवणाच्या 5-10 मिनिटांआधी अशी खमंग काकडी बनवू शकता। गार्निश करण्याकरिता थोडं ओलं नारळ घालायचं आणि सर्व करायची। तर अशी खमंग काकडी तयार आहे।